रंजू, गुणाची ग पाय माझी, तू या घरात आलीस आणि या घराला घर पण मिळालं बघ. ठेवा इथे मध्यभागी ठेवा. बाकी सगळं घेतलंय ना तुम्ही व्यवस्थित? चल आता सगळ्यांना बोलवायला हरकत नाही. आम्ही आलोय ना. अगं, अक्के. अगं अक्का, काय गमगमाट सुटलाय ग. थोरल्या सुनबाईंना पण बोलवा. त्यांना पाठवलंय आमंत्रण, गेलाय माणूस. अगं पण आम्ही आलोय ना. आणि मी सुद्धा आलोय. रणजित, तुम्ही यावेळी घरी? हो, ते दुपारी जेवणाची वेळ झालीच होती ना, आणि असंही डबा आणलाच नव्हता, सो आलो. अगदी मनकवडा आहेस रे, अगदी मनकवडा. मला वाटतच होतं की दुपारी तू घरी जेवायला यावं. रंजा, आज स्वयंपाक कोणी केलाय माहितीये का? कोणी? आई साहेबांनी. हो, हो. आनंद आहे. आलाच आहात तर गरम गरम जेवून घ्या. अगं बाई, रणजित भाऊजी आलेत का? चांगलंय. चल. तुम्ही कसे काय आलात? बेबी मावशीचा फोन आलता की आज तुम्ही. असा चान्स सोडत नसतोय आपण. अगं अक्का, सुजितने आज सहज फोन केला होता मला, सहज बर का. आणि मग मी सहज सांगितलं की अक्का स्वयंपाक करणार आहे, आणि मग तो सहज आला, अगदी सहज. आनंद आहे, खूप आनंद आहे. असा सहज फोन नाही आला तरी सहज जेवायला आलात तरी चालतंय की. इथे यायला काहीतरी अजेंडाच असला पाहिजे असं नाही. बसा सुजित. तुम्हाला आनंद झाला याचा आनंदच आहे आई साहेब, आणि तुम्ही जे काही सांगताय ते बरोबर आहे. लक्षात ठेवा. मी ए बस की, बस ये. संजू, इकडे. एरवी हा सुजा दणक्यात राहत असतो, आज अक्का स्वयंपाक करणार आहे, तो दणक्यात सगळं ऐकायला लागलाय. काय झालं बेबी? हे काय ग तू माझ्या कानाजवळ फुसूर फुसूर करते? अहो मी जेवायचं आता सगळ्यांनी. हा चला वाढा की. सर्विस देता. मी वाढते. तुम्हाला वाडा म्हणून सांगितलंय का? तुम्ही जेवायला बसा. तिथे बसा असं म्हणालो का आम्ही?
तुमची जागा दाखवतो आम्ही तुम्हाला. आज तुमची ही जागा. नाही नाही सासूबाई, अहो पण एक शांत करायची होती आम्हाला. सोपं नव्हतं ते, खूप अडचणी आल्या, पण आज शेवटी ती आमची इच्छा पूर्ण झाली. संजीवनीमुळे. जे काय असेल ते. या. शांत झाली आता, त्यामुळे ढाले पाटलांच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल अशी आम्ही अपेक्षा करतो. काय संजीवनी? जी सासूबाई. काय राजश्री? डबरा पडलाय पोटात भुकेनं. सगळ्यांनी पोट भरून जेवणं मस्त आहे. फौजदार, मी एवढी मांजराच्या पावलाने येते तरी तुम्हाला कसं काय कळतो? संजू, तुझा वावर माझ्या सवयीचा झालाय आणि आवडीचा देखील. तू आलीस ना की माझ्या हृदयाची धडकन मला ओरडून ओरडून सांगते, संजू आलीये, संजू आलीये. त्यामुळे तू मांजरांच्या पावलाने ये किंवा अलगद हवेत उडत ये, माझे डोळे बंद असले तरी मला कळणारच. तुम्ही असं बोलायला लागले की नाही की माझ्या पोटात एकदम गुदगुलच होतात बघा, एकदम फुलपाखरच उडायला लागतात. हो सर, लय धावपळ झाली का हो आज? नाही म्हणजे तुमचा आवाज एकदम दमल्यासारखा वाटतोय. झाली खरं, पण दुपारी घरी आलो, जे घडलं, जे पाहिलं, त्यानंतर एकदम हलका हलका वाटत होता. आज पाव जमी पर नहीं है मेरे, असं फिलिंग झालंय. आईसाहेबांच्या हातचं जेवल्यानंतर तृप्त झाल्यासारखं वाटलं. पण मग नंतर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तीच धावपळ सुरू झाली. तेच अटक, पंचनामे, बंदोबस्त. त्यात मॅनपॉवर कमी असल्यामुळे जो ताण यायचा तो आलाच. हा पण संजू, हे सगळं शारीरिक, आतून मात्र अजूनही काठोकाठ भरलेलो आहे. संजू, आज जे मी माझं घर पाहिलं ना, ते गेली कित्येक वर्षात पाहिलं नव्हतं. आज इतक्या वर्षानंतर सुजित आणि आईसाहेबांना न भांडता बोलताना, हसताना, जेवताना पाहिलंय. खूप तरतरीत वाटतंय संजू. हा ना, मला पण एकदम हरकून टुम्म झाल्यासारखंच झालंय बघा. तुम्हाला खरं सांगू, मला लई म्हणजे लई भारी वाटतंय. पण काय उपयोग? मला वाटलं सुजित भाऊजी आले तसे जरा राहतील, पण कसलं काय, त्यांना त्यांचा तणका कुठं राहू देतोय. नुसते आले झमझम आणि गेले झमझम. अगं लगेच कुठे? बेबी मावशी सांगत होती सुजय जेवल्यानंतर चांगला 2 तास थांबला होता.
तेही सगळ्यांशी बोलत होता, न वाद घालता हसत खेळत बोलत होता. हा तसं पण आज त्यांचा बोल एकदम साबूत होता, पेटतच होता बघा. हे किती महत्वाचं आहे संजू तुला माहितीये. हे जर असंच होत राहिलं ना तर सुजित या घरात एक ना एक दिवस परत येईल कायमचा. न येऊन जातील कुठं. मी तुम्हाला सांगते, सगळ्यांनी जर असंच कॉपरेट केलं ना तर हे पण काम एकदम जिंकल्यातच जमाय बघा. जिंकल्यात जमा. हा मग मी प्रॉमिस केलंय ना स्वतःलाच की मी सुजित भाऊजींना या घरात घेऊन येणार म्हणजे येणारच, आणि त्यांना पण यावं लागल म्हणजे लागलच. चवर एकदम स्ट्रेस, चव एकदम महत्वाचं आहे बघा. बेस्टम बेस्टच. संजू आणतेस कुठून ग इतका निर्मळपणा, इतका कॉन्फिडन्स? हा मग हे मॉडेल एसएच पण आहे, एकदम कंपनी मेड आहे. आणि मी एकटीच थोडी निर्मळ आहे, तुम्ही पण आहात की कॉन्फिडंट आणि एकदम निर्मळ. संजू तुला काय हवंय माझ्याकडून? अयो मला कशाला काय पाहिजे असेल. आणि एकच मिनिट हा, संजूला काहीतरी पाहिजे असतं म्हणून ती असं नाही वागत. अगं असं नाही, मला इतका आनंद होऊ शकतो याची जाणीव करून दिल्याबद्दल तुला काय हवंय? हो पवतार, जावा तिकडं. जावं तिकडं काय संजू, तुला काहीतरी मागावंच लागणार आहे. हे बघ आज मी ततच तुझ्या मूड मध्ये. असं का? नाही म्हणजे असं कंपल्सरी आहे का? हो कंपल्सरी. बर मग फौजदार, तुम्ही की नाही माझ्यासाठी एक गाणं म्हणा, रोमॅन्टिक. गाणं? हा रोमॅन्टिक? नाही संजू, दुसरं काहीतरी माग ना, माझ्या गळ्यात गंमत नाही ग. असं तुम्हाला कोण म्हणलं? नाही मला फक्त त्याचं नाव सांगा, त्याला 30 डिग्रीज देते बघा. संजू कोण कशाला म्हणेल असं? मी म्हणले का मग तुम्हाला असं? म्हणले का असं मी कधी? नाही की नाही. आणि फौजदार गाणं काय मुक्याला बी गाता येते. आणि तुम्ही तर कसले भारी आहे, एकच फाईट आणि वातावरण टाईट करताय, मग ते वातावरण हलकं पण करता आलं पाहिजे की नाही. चला आता होऊन जाऊ द्या. ग घ्या हो. बर रोमॅन्टिक. हा घ्या की. अयो अयो, फोन कुठून आला मधनच काय माहिती, माझाच वाजतोय. कुठे ठेवलं बरं मी? हो हो तुझाच बाहेरून आवाज येतोय बघ, बाहेर महत्वाचा फोन असेल बघ बघ. नाही हो, मला कुठं येते महत्वाचा फोन. आईचा असेल ना तर अडग्या मुलीचा असेल. हा संजू करेक्ट, बघ महत्वाचाच फोन आहे, जा जा बघ. आओ फौजदार, बेलवर सुटल्यासारखे हुश्य करू नका बर का, आलेच मी. मी झप दिशेने जाते आणि पट दिशेने येते, तर घ्या तुमचा घसा खाकरून. हो संजय, हे संजय, अगं मोनीचा फोन आहे. अहो तुम्ही कुठे फॉर्मॅलिटी मध्ये अडकत बसल्या बेबी मावशी, उचलायचं की. पत्ते खेळताना मी कोणाचाही फोन घेत नसते. हॅलो 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 मोनी, अगं बोल की. हॅलो अगं जरा मोठ्याने बोल की, तुझा काही आवाजच येत नाही बघ. हॅलो देवा, या पोरीच्या फोन मधूनच ती खरखर ऐकू येते बघा. हॅलो अगं कुठं तेवढं म्हटली, काही आवाजच येत नाही. हॅलो हा 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 बोल बोल बोल. अगं रेंज मध्ये येऊन बोल की. हॅलो हा आली आली आली, बोल आता बोल. अगं परत घे, लय आडघे बरं का मोनी, तू तुझा आवाजच येईना झालाय बघ. अगं नाही उठा.
दुपारी तुम्हाला इथे बसायला जागा दिली तर ही तुमचीच जागा आहे असं समजायला लागलात का काय? नाही नाही सासूबाई, अहो ते मोनीचा फोन आला ना तर ते रेंज मिळत नव्हती म्हणून मी टेकले बघा इथे. म्हणजे ही जागा वयाने आणि मानाने कमवावी लागते, असं कोणी बसू शकत नाही. आज दुपारी तुम्हाला बसायला दिलं तो त्या प्रसंगाचा मान होता. पुन्हा असा बालिशपणा करू नका. सॉरी सासूबाई, लय लय सॉरी. आता आपल्या खोलीत जाऊन रडा. बेबी मावशींचं काहीतरी म्हणणं असेलच की. छे गा, अजिबात नाही. तू दुपारी त्या पोरीला इथं बसवलंस ना, तेव्हाच मला वाटलं होतं की असा कधीतरी सीन घडेल, पण तू इतक्या लवकर घडल असं वाटलं नव्हतं. अक्का तुला काही जमू न जमू, लोकांना त्यांच्या लायकीत ठेवणं बरोबर जमतं बघ तुला. चला, तुम्ही हे तरी मान्य केलं आम्ही लोकांची लायकी ओळखून आहोत. 99.9 कळते, अख्ख्या जगाची कळते. पण एक सांगू का, या तुझ्या धाकट्या सुनेच्या बाबतीत तुझा पॉइंट जरा गडबडणार. ही पोरगी म्हणजे ज्योतिबाच्या कृपेनं आणि अंबाबाईच्या कृपेनं या खानदानाला लागलेली लॉटरी आहे, लॉटरी. हो का? खरंच. आणखी एक गोष्ट, तू त्या पोरीला जितकी खाली पाडशील ना तितकी ती पोरगी तिच्या चांगुलपणानं वर येईल आणि या घराण्यालाही वर आणेल. झालं तुमचं बोलून? आता नीट कान देऊन ऐका. ढाले पाटलांच्या या खानदानी घराचा डोलारा आम्ही आमच्या एकट्याच्या खांद्यावर गेली 42 वर्ष पेललाय आणि टिकवलाय. किती? 42 वर्ष. ही काल परवा आलेली पोरगी आमची जागा घेऊ नाही शकत. पेशन्स. काय झालं? आम्ही जो गेम खेळतोय ना त्याला पेशन्स म्हणतात. बर, आमच्यात तो खूप आहे. ती पोरगी काहीच मागत नाहीये ग, ती तिची वेगळी जागा शोधते. अक्का एक दिवस असा येईल जेव्हा तू त्या पोरीला पुन्हा या जागेवर बसवशील आणि म्हणशील पोरी हीच तुझी जागा. त्या दिवसाची मी वाट बघीन. तोपर्यंत पेशन्स. खरं का? हॅलो, अगं आत्ता? अगं संजय, अगं काय झालं? सगळं नीट आहे ना? हा, एवढ्या रात्री फोन? डॅडी ठीक आहेत ना? तुला काही होतंय का? नाही तर मग साजरी ते. अगं संजय, आई का ते सांगतं, मांजराच्या चोर पावलाने तुझ्या घरच्या मागच्या दाराला ये. का? मी तुझ्या घराच्या बाहेर आहे. म्हणजे
समद्यांना उठवाय न ग म्हणून तुला फोन लावलाय. तू ये मग मी तुला सांगते समद. ये लवकर. बर आले आले. काय ग संजू, काय झालं? आओ आई आली दारावर. काय झालं काही कळतच नाहीये बघा. आत्ता या वेळेला?